आयुर्वेदामध्ये वांग यावर काय उपचार पद्धती सांगितले? नंबर 1 सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तमोक्षण. यामध्ये जेव्हा रक्त हे खराब झालेलं असतं, रक्तामध्ये टॉक्सिन जमा झालेले असतात, ते टॉक्सिन्स रक्तमोक्षण ह्या पंचकर्माद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जाते. रक्त हे शुद्ध केलं जातं. जेव्हा अ, त्यामुळे ज्या ठिकाणी वांग आहे की त्वचेचं वैवर्ण्य आहे अशा ठिकाणी चांगला रक्तपुरवठा होऊन त्वचेचा काळपटपणा हा कमी होतो. नंबर 2 पोटातून औषधी उपचार सांगितलेले आहे. प्रत्येक रुग्णाचं नाडी परीक्षण करून कुठल्या दोषाच्या विकृतीमुळे तो वांग झालेला आहे ते पाहून त्यानुसार पोटातून औषधीही दिल्या जाते. आयुर्वेदामध्ये वांगवर कुठले लेप सांगितले त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहे. 1 नंबर वड, पिंपळ आणि उंबर ह्या झाडांची साल किंवा कोवळी पाने किंवा अंगूर घेऊन ह्याचा लेप आपण चेहऱ्यावर लावू शकतो. लेप नंबर 2 तुरटी, हळद, दारू हळद, वडाचे पिकलेले पान, श्वेतचंदन, रक्तचंदन, लोध्र आणि मंजिष्ठा हे सगळे एकत्र करून याचा लेप आपण चेहऱ्यावर लावू शकतो. लेप नंबर 3 कमळाची पाने, दारू हळद, बोराचे बी म्हणजे सारोळी यांचा एकत्र लेप करून तोही आपण चेहऱ्याला लावल्यास फायदा होईल. लेप नंबर 4 रक्तचंदन, मंजिष्ठा, लोध्र तसेच वडाचे अंकुर व मसूर डाळचं पीठ हे सगळं समप्रमाणात घेऊन याचाही लेप चेहऱ्याला लावल्यास खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसून येतो. लेप नंबर 5 ज्यांना वांग प्लस पिंपल्स आहेत अशांनी धने पावडर, वेखंड व वडाचे पान आणि वडांचे अंकुर ह्यांचा एकत्र लेप केल्याने पिंपल्स आणि वांग ह्या दोन्हीलाही खूप चांगला फायदा होईल. धन्यवाद.